आपल्यासोबत बबनराव लोणीकर आहेत। काय सांगणार मराठवाड्यातला जो सगळ्यात मोठा प्रश्न आहे तो म्हणजे आपण मराठवाड्याचे नेते म्हणून ओळखले जातात, ज्यामध्ये मराठवाड्यातील जे प्रमुख प्रकल्प आहेत ज्यांनी आता तळ गाठलाय, पावसाचा तुटवडा झालेला आहे आणि त्यामुळे जे पिकं आहेत आता वाळण्याच्या मार्गावर आहेत। काय वाटतं सरकारनं कोणत्या पद्धतीची भूमिका घेणं अपेक्षित आहे? मराठवाड्यामध्ये यावर्षी पाऊस खूप कमी आहे। आता जी पिकं आहेत ती सलाईनवर आहेत। कमी पाऊस असल्यामुळं पिकाची वाढ खुंटलेली आहे, त्यामुळं शेतकरी चिंतेत आहे। खतं, बियाणं, औषधं महागा मोलाची आणून शेतकऱ्यांनी पेरणी केली आहे। जायकवाडी असेल किंवा मराठवाड्यातले जे काही साठवण तलाव आहेत, लघु तलाव आहेत, मध्यम प्रकल्प आहेत, याच्यामध्ये 10% ते 12% पाणी साठा शिल्लक आहे। शासनाने आता पिण्याच्या पाण्याचे टँकर बंद केलेत, मात्र विहिरीत पाणी नाही, नदीत पाणी नाही, जनावरांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे आणि चाऱ्याचा प्रश्न आहे। त्यामुळं पाऊस कमी आहे आणि दुसरीकडे मुंबईत खूप पाऊस आहे। शेतकरी आता खूप चिंतेत आहे की आमच्या पिकाचं काय होईल, जनावरांच्या चाऱ्याचं काय होईल आणि पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न आहे। ज्या पद्धतीनं मराठवाडा सध्या दुष्काळाचा सामना करत आहे असं म्हणावं लागेल, कारण ती दुष्काळ सदृश परिस्थिती मराठवाड्यामध्ये आहे। लोकसभेच्या अगोदर मंत्रिमंडळाची एक बैठक झाली, स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्या बैठकीला हजर होते, ज्यामध्ये जवळपास 4,500 कोटीचा बजेटची तरतूद मराठवाड्यासाठी करण्यात आली। आता त्याच्यावर काही इम्प्लिमेंटेशन झालं नाही, सरकारकडून तशी तरतूद फक्त नावाला घोषणा झाली, आता त्याच्यावर काहीच करण्यात नाही आलं। खरं तर मागच्या 2 वर्षामध्ये शासनानं शेतकऱ्यांना दुष्काळाची मदत केलेली आहे। शासनानं घोषणा केली, मदतीची घोषणा झाली, मात्र राज्य सरकारच्या कोणी प्रधान सचिवांनी एक सॉफ्टवेअर डेव्हलप केलं आणि यामुळं आमच्या एका जिल्ह्यामध्ये 18,000 शेतकऱ्यांच्या पिकाच्या नुकसान भरपाईचे पैसे मिळाले नाही। या सॉफ्टवेअरमुळे हे पैसे राज्याकडून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जातात। पूर्वीची जी पद्धत होती, जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसा जायचा, जिल्हाधिकारी तो पैसा तहसीलदारकडे वर्ग करायचा आणि साधारणतः महिनाभरामध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी आहे, गारपीट आहे, जी काही दुष्काळ आहे याची मदत महिनाभरात मिळायची। मात्र एका जिल्ह्यात आमच्या 2 वर्षापासून 18,000 शेतकऱ्यांचे अनुदानाचे पैसे मिळत नाहीत। राष्ट्रीयकृत बँक आहेत त्या जिल्हाधिकाऱ्यांना जुमानत नाहीत, लीड बँकेला जुमानत नाहीत। दुष्काळाच्या अनुदानाचे पैसे केंद्राचे असो, राज्याचे असो, गारपिटीचे पैसे असो, राष्ट्रीयकृत बँकेने खाते होल्ड केलेले आहेत, त्याच्यामुळे शेतकऱ्यांना कर्ज मिळत नाही किंवा शेतकऱ्यांना जे अनुदान दिलेलं आहे केंद्र आणि राज्य सरकारनं, त्या अनुदानाचे पैसे त्यांनी थांबवले आहेत। कायद्यानं नियमानं असं होल्ड करता येत नाही। आम्ही जिल्हाधिकाऱ्याकडे मीटिंग घेतली, डीपीडीसीमध्ये हा विषय काढला, जिल्हाधिकारी पॉझिटिव्ह असले तरी राष्ट्रीयकृत बँका त्यांना जुमानत नाहीत। त्यामुळं शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे किंवा पिकाचे नुकसान भरपाई मिळण्यामध्ये अडथळा आहे। शेतकऱ्यांना पूर्वीप्रमाणेच जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत जर पैसे दिले तर ते महिनाभरात मिळू शकतात। ज्या पद्धतीने आपण सांगितलं की पीक विम्याचा प्रश्न आहे, पीक कर्जाचा प्रश्न आहे, ज्यावर जुमानत नसल्याचं आपण सांगितलेलं, मात्र मराठवाड्यामध्ये प्रमुख जो प्रश्न आहे तो म्हणजे की त्या ठिकाणचं बोगस बियाणांचा सुळसुळाट, त्याच पद्धतीने लागवडीच्या कालावधीमध्ये आता जे व्यापाऱ्यांकडून जे बियाणं आहे ते बियाण्यांची साठेबाजारी केली जाते आणि मोठ्या दराने विक्री केली जाते। या संदर्भात प्रशासनातील मंत्र्यांशी काही बोलणं झाले का? जिल्हाधिकारी आणि पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये जालना जिल्ह्याची आमची नियोजन विभागाची बैठक झाली। त्यामध्ये सर्व लोकप्रतिनिधींनी एकत्र येऊन आम्ही मागणी केली की ज्या कंपन्या आहेत, बियाणं तयार करणाऱ्या कंपन्या, जालन्यामध्ये 58 कंपन्या आहेत, देशाला सगळीकडे जालन्यातून बियाणं पुरवलं जातं, मात्र बोगस बियाणं जे करणाऱ्या कंपन्या आहेत, या कंपन्या वारंवार दरवर्षी जाणीवपूर्वक सोयाबीनचं बियाणं आहे, ट्रूथफुल बियाणं आहे, जे की ज्याची जर्मिनेशन शक्ती, उगवण शक्ती कमी आहे, 10% 20%,
अशा प्रकारचं सोयाबीनचं बोगस बियाणं विकतात. बियाणे महामंडळ असो किंवा कंपन्या असो, मात्र प्रशासनाकडून कंपन्यावर कारवाई होत नाही. कुठंतरी कृषी सेवा केंद्रावाल्याला धरायचं, त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा, त्याच्यामुळं बोगस बियाणं थांबणार नाही. ज्या मोठ्या कंपन्या आहेत या कंपन्यावर कारवाई झाली पाहिजे, कारण बियाणं निर्माण त्यांनी केलेलं असतं. बियाणं कृषी सेवा केंद्र तयार करत नाही, डीलर मध्ये आहेत. बोगस बियाणं असो किंवा माती मिश्रित खत असो, काही कंपन्या आहेत की त्या कुठल्याही सरकारची परवानगी घेत नाहीत. लिंकिंगचं खत म्हणतो आपण त्याला. शेतकऱ्यांना गरज नसताना माती मिश्रित खत विकत असतील तर अशा खताच्या कंपन्यावर कारवाई करा किंवा बियाणे उत्पादन करणाऱ्या कंपन्यावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणी आम्ही लावून धरली. पण प्रशासन सब डीलरला पकडतं किंवा तुमच्या कृषी सेवा केंद्रावाल्याला पकडतं. कंपनीपर्यंत किंवा कंपनीच्या शिपायापर्यंत सुद्धा हे प्रशासनातले अधिकारी कारवाई करायला कशामुळे घाबरतात, आम्ही हा प्रश्न विचारला होता. नाही, ज्या पद्धतीने लोणीकर साहेब आपण सांगितलं की बियाणांचे जे बोगसगिरीचं आहे ते प्रकार, कारण त्याच्यामध्ये मोठं नुकसान शेतकऱ्याचं होतं. आपल्या मराठवाड्यामध्ये पाहिलं तर मोठ्या प्रमाणात कपाशीचं उत्पादन घेतलं जातं. त्याचप्रमाणे आज जर पाहिलं तर पेस्टिसाइड कंपन्या आहेत त्यांची सुद्धा आरेरावी चालू आहे. जसं आदामा असेल, गोदरेज असेल, त्याच पद्धतीने BSF ह्या ज्या कंपन्या आहेत, ह्या कंपन्या आता थेट जे कृषी निविष्ठा दुकानांची चौकशी करायला लागल्या. ज्या कंपन्या ह्या बाहेरच्या कंपन्या आहेत, ज्या आपल्या देशातल्या कंपन्या आहेत, ज्या योग्य दरामध्ये विकतायत, त्यांच्यावर आरेरावी करत त्यांनी आता थेट दुकानांची चौकशी लावली. आजच्या तारखेमध्ये जे पेस्टिसाइड कंपन्यांची बैठक आज पुण्यात होत आहे. याच गोष्टी संदर्भात सुद्धा मराठवाड्यातील अनेक शेतकऱ्यांनी निदर्शने आणि आंदोलन करून ही थेट तक्रार कृषी मंत्र्याकडे केलेली आहे. मात्र ह्या पेस्टिसाइड कंपन्यांची आरेरावी अद्याप संपत नाही, कारण लाखो रुपये लिटर प्रमाणे हे त्यांचं पेस्टिसाइड विकतात, ज्याच्यामुळे शेतीची प्रत बी नुकसान होते आणि दुसरी गोष्ट शेतकऱ्यांचं जे आर्थिक नुकसान आहे ते मोठ्या प्रमाणात होते. उत्पादन करणाऱ्या बियाणं उत्पन्न करणाऱ्या कंपन्या असो, औषधी तयार करणाऱ्या कंपन्या असो किंवा बोगस खतं तयार करणाऱ्या कंपन्या असो, यांच्यावरती थेट कारवाई केल्याशिवाय याला आळा बसणार नाही. आपण म्हणता हे खरं आहे, संपूर्ण मराठवाड्यामध्ये अशा पद्धतीने हे चालू आहे आणि ते थांबवण्याच्या संदर्भात मी व्यक्तिगत माननीय देवेंद्रजी फडणवीस आणि विखे पाटील यांच्याकडे लेखी पत्र दिलेलं आहे. धनंजय मुंडे साहेबांना सुद्धा एक लेखी पत्र देणार आहे. ज्या पद्धतीनं आता पेस्टिसाइड, ज्या पद्धतीनं आता कापसाची लागवड होते, पेस्टिसाइडची मोठी गरज पडते, मात्र ह्या कंपन्यांकडून ज्या MRPच्या दरासंदर्भात संभ्रम निर्माण केला जातो, तेच कंटेन असणारे जे काही पेस्टिसाइड आहेत ते एकीकडे 600 रुपयाला 500 रुपयाला विकले जातात, तर दुसरीकडे त्याची किंमत 3-3, 4-4 हजार रुपये करून शेतकऱ्यांची लूट होते. या संदर्भात कृषी मंत्र्यांना तुम्ही काही भेटणार आहात का, त्या विषयावर हे करणार? मी आपल्याशी बोललो की कृषी मंत्री आहेत, महसूल मंत्री आहेत, यांच्याशी बोलून या संदर्भातली कडक भूमिका सरकारनं घेतली पाहिजे. कारण 2 वर्षापूर्वी बियाणे कंपन्यांनी बोगस बियाणं विकलं, बियाणे महामंडळानं बोगस बियाणं विकलं. आम्ही 49 पोलीस स्टेशनला याचे गुन्हे दाखल केले मराठवाड्यामध्ये. मी स्वतः पुढाकार घेतला. त्या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना हाताशी धरून त्यांचं म्हणणं नीट कृषी आयुक्ताकडे मांडलं आणि कृषी आयुक्ताकडे त्याच्या हिअरिंग झाल्या आणि 49 पोलीस स्टेशनला कंपन्याच्या विरोधात गुन्हे दाखल झाले. मात्र गुन्हे दाखल झाले आणि पुढे काय झालं हे माहीत नाही. गुन्हा दाखल झाल्यानंतर जमानती करून घेतात, कोर्टामध्ये प्रकरण वर्षानुवर्ष चालतात. त्यामुळं अशा कंपन्या असो, मग त्या कंपन्या औषधी निर्माण करणाऱ्या कंपन्या असो, खतं निर्माण करणाऱ्या कंपन्या असो किंवा बियाणं तयार करणाऱ्या कंपन्या असो, यांना शिक्षा होईल अशा प्रकारचे भक्कम पुरावे देऊन यांच्या विरोधात कारवाई करावी लागेल. नक्कीच. आपण शेवटचा प्रश्न, मराठवाड्यामध्ये मराठा आंदोलनाचं जे काही वारं आहे गेल्या 6 ते 7 महिन्यापासून धगधगताना पाहायला मिळतोय. प्रामुख्याने आपला मतदारसंघ जो आहे त्यामध्ये जालना जिल्ह्यामधून अंतरावली सराटी या ठिकाणून आंदोलनाची सुरुवात झाली. त्या संदर्भात मनोज जरांगे, जे मराठा आंदोलनाचे नेते म्हणून ओळखले जातात, त्यांनी आता जनजागृती आणि शांतता रॅली काढली आहे.
सरकारची काय भूमिका असणार आहे? मराठ्यांना या अधिवेशनात तरी, शेवटच्या अधिवेशनात तरी न्याय मिळून त्यांच्या बाजूने निकाल लागेल का? काय वाटते आपल्याला? हे बघा, मराठा आरक्षणाच्या संदर्भात गेली 20-25 वर्ष व्यक्तिशः मी माझ्या मतदारसंघात वाटूर फाट्याला, परतूरला, मंठ्याला मराठा आरक्षणाच्या संदर्भात नॅशनल हायवे रस्ता रोको केलं होतं. आणि मराठा आरक्षण दिलं पाहिजे, ते मिळालं पाहिजे. 2-2 लाखाचे, 5-5 लाखाचे राज्यात मोर्चे निघाले, शांततेत निघाले. आणि माननीय जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटलांनी उपोषण केलं. आणि या उपोषणाला किंवा मराठा आरक्षणाला मराठा समाजाचा एक कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आणि ही चळवळ किंवा ही मराठा आरक्षण मिळालं पाहिजे. शैक्षणिक आरक्षण आहे. जी मुलं आहेत किंवा मुली आहेत त्यांना 80% 90% मार्क पडतात, मात्र त्यांचा MBBSला किंवा त्यांचा इंजिनिअरिंग कॉलेजला, मेडिकल कॉलेजला कुठे नंबर लागत नाही. म्हणजे 80, 90, 95% मार्क पडून त्याचा उपयोग होत नाही. म्हणून हे शैक्षणिक आरक्षण आहे. ते आमच्या सरकारला दिलं होतं, हायकोर्टात ते टिकलं, सुप्रीम कोर्टात टिकलं. पांढऱ्या पायाचं उद्धव ठाकरे यांचं सरकार आलं, शरद पवारांनी गनिमी कावा केला आणि मराठा आरक्षणाची केस सुप्रीम कोर्टात हारली. कारण तिथं वकील बदलले. ज्या वकिलांनी मराठ्यांची बाजू लावून धरली आरक्षणाची हायकोर्टामध्ये, सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल वकील दिले, सुप्रीम कोर्टामध्ये मनु सिंघवी वकील दिले. आणि हे 2 वकील दिले ते शरद पवार साहेबांनी उद्धव ठाकरेंनी जिंकायसाठी दिले, हारायसाठी दिले. तर माझं असं मत आहे की हे काँग्रेसचे आहेत आणि नेते आहेत, त्याच्यामुळे हे आरक्षण घालवलेलं आहे. ओबीसींच्या आरक्षणात धक्का न लावता सरकार मराठा आरक्षणाविषयीच्या या सभेच्या आखरी अधिवेशनामध्ये ह्या तोडगा काढेल काय आणि न्याय मिळेल का ओबीसींना आणि मराठ्यांना दोघांना पण? हे बघा, ओबीसीचं आरक्षण जे होतं तर ओबीसीचा एखादा मुलगा महिला सरपंच होत होती, जिल्हा परिषद सदस्य, सभापती, जिल्हा परिषद अध्यक्ष, महापौर, नगराध्यक्ष, ओबीसीला संधी मिळत होती. मात्र हे आरक्षण सुद्धा उद्धव ठाकरे आणि शरद पवारांच्या पांढऱ्या पायाच्या सरकारच्याच काळात गेले. दोन्ही आरक्षणाची लढाई हारल्याचं पाप हे शरद पवार साहेबांचं आणि उद्धव ठाकरेंचं आहे. तर हे होते मराठवाड्याचे नेते बबनराव लोणीकर, ज्यांनी मराठा आरक्षण असेल आणि मराठवाड्यातला पाणी प्रश्न असेल, तसेच बोगस बियाणे बोगस पेस्टिसाइड यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे अशी मागणी केली. आणि या पावसाळी अधिवेशनात हा आपण विषय मार्गी लावू आणि या संदर्भात कृषी मंत्री व विखे पाटलांना थेट संबंध साधून या कंपन्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, विधिमंडळ भवन, मुंबई.